हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे, असं म्हणायला पाहिजे. कारण तो आपणच स्पेशल बनवतो. तर चला आजच्या दिवशी आम्ही काय करणार आहे ते तुम्हाला साध्या सिंपल भाषेत सांगते. तर आज आहे आमच्याकडे आखाडीचा कार्यक्रम. तर सगळं आम्ही आखाडीची तयारी करतोय. म्हणजे माझ्या मैत्रिणीची फॅमिली आणि आम्ही सगळेजण मिळून करणार आहे. अरे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर सगळ्यात छान असणार आहे हा व्हिडिओ. तर तुम्हाला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बिर्याणीची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर काय काय मी बिर्याणीसाठी तयारी केली किंवा वाटपासाठी तयार केले ते सगळं तुम्हाला दाखवते. तर बघा इथं सगळी तयारी करून ठेवली आमच्या मम्मीनं. एवढं सगळं काय काय केलंय सांग, किती कांदे चिरले. विसरले ते माझ्या नाही लक्षात. हे सगळं माझ्या आईने करून ठेवलं तयारी आणि मी फक्त फोडणी टाकायचं काम करणार. आता हे जे ताट आहे ते बऱ्यापैकी सगळं वाटपाच आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगते काय काय. तर ह्याच्यामध्ये मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत आणि एकदम मोठ्या साईजचा टोमॅटो आहे, थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं आलं आणि लसूण टाकणार आहे आणि थोडं खोबरं. हे सगळं वाटपासाठी आहे. आणि हा जो कांदा आहे तो मी तळून बिर्याणीवर टाकण्यासाठी म्हणून चिरलेला आहे हा कांदा. ओके. हा पुदिना पण बिर्याणीसाठीच लागणार आहे. तर हे बिर्याणीसाठी लागणारं सगळं सामान आहे. ही बारीक चिरलेली कोथिंबीर, हे 2 मोठ्या साईजचे टोमॅटो आहेत, हे 4 मोठ्या साईजचे कांदे आहेत आणि इथं सगळं हा खडा मसाला. मॅरिनेशन म्हणजे चिकनला मॅरिनेशन करताना एक वापरणार आहे आणि चिकनचा राईस बनवण्यासाठी म्हणजे तो उकडून घेणारा जो राईस आहे आपण त्यासाठी वापरणार आहे. आता याच्यामध्ये मी लवंगा घेतलेले आहेत, एक 8-9 लवंगा घेतलेले आहेत, 9-10 मिरी घेतलेले आहेत, 2 असे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, हे जायपत्री आहे आणि हे चक्रफूल आहे आणि ही तमालपत्री. आता ह्याच्यामध्ये हिरव्या वेलच्या तेवढ्या 2 घ्यायच्यात मला. सगळ्यात पहिल्यांदा मी फोडणीला टाकलाय तो म्हणजे मिठाचा रस्सा आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे ते म्हणजे आलं लसूण पेस्ट, 3 मिरे आणि 2 तमालपत्रे असं टाकलेलं आहे. तेलात चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं आणि थोडासा कांदा घातला आणि त्याच्यानंतर चिकन घातलं आणि मस्त व्यवस्थित असं परतून झाल्यावर मग त्याच्यामध्ये थोड्या वेळनं पाणी सुटल्यानंतर जरा एक वाफ काढायची आणि त्यानंतरच मी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. आणि इकडं माझी वाटपाची तयारी चालू केली मी. कांदा भाजून घ्यायचा, त्यानंतर चांगला कांदा भाजला की त्यामध्येच टोमॅटो घालायचा, लसूणही घालायचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. त्यानंतर इथं खोबरं घेतलेलं आहे, तो असं छान खरपूस असं लाल परतून घेते. त्यानंतर थोडंसं त्यात जिरं घातलंय आणि हे सगळं जरासं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. बघा इथं उकड जी मी मिठाची टाकली होती त्याला छान असं पाणी सुटलं, अजून मी त्यात पाणी ओतलेलं नाहीये. त्यानंतर आता गरम जे आपण त्याच्यावरती ठेवलेलं असतं तेच पाणी त्याच्यामध्ये ओतणार आहे, त्यामुळे रश्श्याला छान चव येते. चला तर आता बाकी सगळ्या गोष्टी फोडणीला टाकून झालेल्या आहेत. म्हणजे मिठाचा रस्सा फोडणीला टाकलाय, वाटपाची सगळी तयारी केली. आता सगळ्यात पहिला आता तुम्हाला दाखवते ते म्हणजे मॅरिनेशन कसं करायचं आहे. आणि सगळी तुमची बिर्याणीची चव ही डिपेंड आहे तुमच्या मॅरिनेशनवर. कारण ही एकदम झटपट मॅरिनेशन आणि झटपट बिर्याणी असणार आहे. त्यामुळे कोणताही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी समजेल आणि तुम्ही पण नंतर ट्राय करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे मी सगळ्यात पहिल्यांदा चिकन घेतलंय. चिकन बघू शकता, चिकन थोडंसं कमी आहे, तुम्ही जरा जास्त घ्या जेणेकरून बिर्याणीला चव जरा चांगली येईल. आपण इथं कांदा हे सगळं मिक्स करूया. आता हा सगळा कांदा आपण ह्याच्यात टाकणार आहे. पुदिना पण मिक्स करा, हे सगळंच मिक्स करा. सगळं मिक्स केलं. आता ह्याच्यात सगळ्यात पहिला टाकूया ते म्हणजे दही. ओके. इथं मी 20 रुपयाचं पॅकेट घेतलंय, त्यातलं निम्म्यापेक्षा जरा जास्त घालायचं दही. टाकणार आहे अद्रक लसूण मसाला. आता हे मी अर्ध टाकते बघा, म्हणजे तुम्ही समजून जावा आता किती असेल ते. म्हणजे 3 चमचे तर पकडा, 3 चमचे होऊन जाईल मोठे. ओके. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचे धना पावडर, मोठे 2 चमचे टाकायचे. आता मला अंदाज माहिती झालाय त्यामुळे मी असंच टाकते सगळं. त्यानंतर टाका नेहमी जिरा मसाला हा धना मसाल्याच्या अर्धा टाकायचा. जिरा गरम मसाला, हे गरम मसाल्याचा आपण एक अर्ध पॅकेट टाकूया, जास्त पण नाही, कारण आपण खडे मसाले पण यूज करणार आहे ह्याच्यामध्ये. हा टाकणार आहे मी इथं बिर्याणी मसाला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. मग तुम्ही हा मदर्सचा घ्या, सुहानाचा घ्या, कुठल्याही कंपनीचा घ्या, पण हा बिर्याणी मसाला सगळ्यात महत्वाचा आहे. हा अशा पद्धतीने हा मसाला असतो. हा ओलसर आहे, सुहानाचा सुक्का येतो फडफडीत आणि हा ओलसर आहे जरा.
हा सगळा टाकायचा ह्याच्यात. आता आपण टाकूया हे खडे मसाले. आता मी ह्याच्यामध्ये हे 5 तेजपत्ते टाकणार आहे. 5-6 टाका. एक मोठी मसाला वेलची आणि एक बारीक मसाला वेलची टाकते. तर बघा एक चक्री फुल घेतलेलं आहे. ओके. आणि इथं क्वांटिटी जास्त आहे. 5-7 मिरे घेतलेले. 7 मिरे आहेत बघा. आणि 4-5 लवंगा घ्या. एक पडली खाली, 5 लवंगा आहेत. आणि हा दालचिनीचा तुकडा. हे जायपत्रीचा एवढासा तुकडा घेतलाय मी. आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला ते म्हणजे 2 हिरव्या वेलची पण टाकून घ्या. 2 हिरव्या वेलची. आता ह्याच्यात चवीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट लागतं. आता मसाल्यांमध्ये तिखट असतंय त्यामुळं तिखट थोडंसं मापातच टाकायचं. आणि आता हे मिक्स करून घेऊया. आता मी ना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगणार आहे, जी पुढे जाऊन तुम्हाला ऐकायला मिळेल, ज्याच्यामुळे बिर्याणी तुमची आणखीन जास्त स्वादिष्ट होणार आहे. म्हणजे चव जर पाहिजे असेल बिर्याणीला, ह्याने तर येणारच आहे, पण ती टिप्स वापरली तर अजून चांगली येणार. हे 100% गॅरंटी. ह्याच्यामध्ये आपल्या 2 गोष्टी अजून टाकायच्या विसरलेल्या आहेत, त्या म्हणजे मीठ आणि हळद थोडीशी आपण टाकून घ्यायची. आता इथं मी तांदूळ भिजत घातलाय बघा. जोपर्यंत माझी फोडणी होत नाही तोपर्यंत हा तांदूळ भिजेल चांगला. तर आता बिर्याणीसाठी मी इथं तांदूळ बनवायला लागले. इथं तेल गरम करत ठेवले. आता सगळे मसाले, खडे मसाले असतील ना, ते सगळे मी ह्याच्यात टाकणार आहे बघा. एक वेलची, एक हिरवी वेलची, 3 लवंगा, 3 मिरे, एक चक्री फूल, थोडीशी जायपत्री आणि इथे तमालपत्री टाकायचं आणि दालचिनीचा एक तुकडा असं टाकायचं. हे सगळं हलवून घ्यायचं. आणि ह्याच्यात ना आपण थोडासा बिर्याणीचा मसाला असतो ना, बिर्याणी मसाला मिळतो, तर तो नंतर वरून टाकायचा आपल्याला पाणी टाकल्यावर. ओके. हे बघा आता मी आता तांदूळ घातले, हलवून घ्यायचं. त्यात मीठ टाकायचं, पुदिना टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. आणि मेन म्हणजे यात थोडंसं लिंबू टाकायचं, जेणेकरून तुमचा भात मोकळा फडफडीत असा होईल. तर ह्याच्यात मी अर्ध्या लिंबाची फोड पिळणार अशी. तर आता माझं निम्म्याच्या वर सगळं काम उरकलंय. आता बघूयात मैत्रीण काय करते, तिचं कुठंपर्यंत आले ते बघूयात. आईकडे भांडी घासायला लागले, तर ते भांडी उरकून घेते. इकडं कुकर वगैरे सगळं तयार आहे. आणि आता आधी मैत्रिणीच्या वड्यांची तयारी कुठंपर्यंत आले बघून येऊया आपण. चला. दिलेत मी थोडे. बघा इथं तयारी चालल्या कोंबडी वड्यांची. आखाडी. हो. आखाडीच्या पिठाचा आपण व्हिडिओच नाही केला दुपारी, लक्षातच नाही का केलाय. नाही केला. थोडे भाजले तांब्यांना त्याला मध्ये गोल करा की. ते ना ह्याच्यात टाकताना थोडस हे होतंय. मला पहिल्यांदा असल्यामुळे थोडस काय होतंय? म्हणजे टाकताना ना ते शेप हे होतो त्याचा पूर्ण, म्हणून मग मी केलेलं नाही. पहिला सुरुवात होऊ दे म्हटलं. नाही नाही होणार, चांगलं होणार. कारण नुसतं मध्ये आपलं सर्कल करा त्याला हा आणि टाका, व्यवस्थित छान होणार. मग चालल्या, जोरदार तयारी चालू आहे. मग आखाडी महिनाभर खायचं नाही श्रावणात. महिनाभर खायचं नाही, त्यामुळे आता सुट्टी नाहीये. सुट्टी नाही अजिबात. फुल खाऊन घ्यायचं 2 दिवस, बस परत आराम. हो. मग नंतर मग पोळ्या, हा व्हेज वर यायचं. व्हेजवर यायचं. मग व्हेज, हो काय. मग व्हेज बिर्याणी करायची. हो मग काय. व्हेज मधले आयटम करायचे त्यावेळेला. टाकलं आता एक एकच तळावं लागते ना. हो, कारण की हे कसं कढई लहान आहे आणि ह्याला प्रत्येकाला हे करायला लागतं ना, म्हणून. हे बघा आमचा कोंबडी वडा कसा फुगलाय, मस्त टम्म फुगलाय की नाही. एकदम भारी झाल्या ना. फुगलाय छान. हा असं करा, एकदम दिसतंय मग तसं छान ना. हा, आणि भाजलं पण जातं ना. हा, माणसं केलं की मग बारीक गॅस करते की जेणेकरून आतून चांगलं. तर चला आता इथं ना बिर्याणीसाठी लागणारा जो आपल्याला तळलेला कांदा लागतो, तो पहिल्यांदा मी इथं फ्राय करून घेते. आता हा तळलेला कांदा फ्राय करणार ना, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय करायचं तुम्हाला दाखवते. एक असं चिमटभर मीठ का नाही ह्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून ह्या कांद्याला चव खूप मस्त येते, एकदम भारी येते. पांचट असा लागत नाही कांदा, खूप छान लागतो. त्यामुळं हे एक पहिलं सिक्रेट झालं तुमचं. आता दुसरं सिक्रेट लवकर येते.
हा, आता तुम्हाला मॅरिनेशन म्हणजे बिर्याणी मधलं सिक्रेट, दुसरं सिक्रेट सांगते. हे जे तेल आहे हे आपण कांदा तळणीसाठी वापरलेलं तेल आहे. आता हे तेल आपण टाकणार आहे, मॅरिनेशन जे केलेलं आहे त्याच्यात हे तेल टाकायचं. म्हणजे बिर्याणीला तुमच्या एकदम भारी चव ही ह्याच्यामुळे येणार आहे बरं का. कारण कांदा तळणीच्या तेलाचा स्वादच काही वेगळा असतो. तो बिर्याणीमध्ये येण्यासाठी मॅरिनेशन जे केलेले त्यात आपण असं वतायचंय. बघा आता इथं बघा, हे असं तेल ह्याच्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं. काहीच करायचं नाही, आहे असं भांड गॅसवर ठेवायचं आणि त्याला शिजू द्यायचं. तेल कसलं भारी सुटलं बघा. इथं बघा माझी कट्टाची आमटी पण तयार आहे मस्तपैकी. कट कसला आलाय बघा आमटीला नुसता. आता हे जे आहे ते आपण एका ताटात मी काढून घेणार आहे किंवा टोपात काढून घ्यायचं आणि ह्याच टोपात मी लेयर लावणार आहे. सुक्क चिकन पण तयार आहे. तर बघा इथं मी अशा पद्धतीनं ह्याला लेयर लावते. अजून माझी एवढी बाकी आहे, एक लेयर लावलेली आहे, आता दुसरी लेयर मी लावते. ओके, बघा आता हे मी अशा प्रकारे झाकून ठेवणार आणि ह्याच्यावर कुठलं तरी वजन ठेवायचं. ओके, तर आता बघा फायनली आमचा आखाड स्पेशल सगळा प्रोग्राम तयार झाला आणि एवढं सगळं आम्ही काय काय खायला बनवलेलं. आणि आखाड म्हणल्यावरच एवढं सगळं तर पाहिजेलच, कारण महिनाभर श्रावण पाळायचं आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी खरंच ती सोपी गोष्ट नसते, पण ती करायची असते मनापासून, ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. मग आता इथं आम्ही सगळेजण बसून जेवायला आधी पहिल्यांदा मुलांना घातलं बरं का, कारण शांततेत आम्हाला जेवायचं असेल तर पहिला त्यांचं पोट उभा झालेला बरा असतो, जेणेकरून आम्हालाही आमचं जेवण छानपैकी एन्जॉय करता येतं. आणि त्यात हे सगळं बनवण्यामध्ये वाजले होते रात्रीचे 10 आणि सगळ्यांना एवढी कडाक्याची भूक लागलेली ना, असं वाटत होतं कधी एकदा ताटात येते आणि कधी एकदा पोटात जात असे सगळेजण वाट बघत होतो. तर असं छानपैकी आमचं ताट सजलेलं, वडे, सुक्क चिकन, रस्सा, कोशिंबीर आणि आपली खास आणि झटपट अशी बनणारी म्हणजे बिर्याणी. तर ही बिर्याणी खरंच तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नाही आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तरीही चालेल, पण नक्की एकदा ट्राय करा. तर आमची मस्तपैकी अंगत पंगत पडली आहे. तुमची आखाडी झाली की नाही, कशी झाली तीही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमची आखाडी तर खूप छान झाली. बघा आता, नाही तर तिथंच बसला तर चालतंय, उद्या सकाळचा नाश्ता करूनच जा. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बिर्याणी कशी वाटली तीही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.